जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा वीज वितरण कंपनीवरती करण्यात येणारे आंदोलन स्थगित झालेलं आहे। पाचोरा शहरामधील जुन्या साकोळा बुद्रुक रस्त्यावर असलेल्या औदुंबर नगरामधील रहिवासी गेल्या 1.5 वर्षांपासून इलेक्ट्रिक पोलसाठी संघर्ष करत होते। येथील रहिवाशांनी अनेक राजकीय आणि सामाजिक पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले, तरी देखील त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत। त्यातच वीज वितरण कंपनीने स्थानिकांनी इतरांकडून घेतलेला वीज पुरवठा देखील खंडित केला, त्यामुळे हा परिसर अंधारात गेला। अशा वेळेला स्थानिक रहिवाशांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांची भेट घेतली आणि त्यांना आपली समस्या सांगितली। त्यावरती सचिन सोमवंशी हे स्थानिकांसह आंदोलन करण्यासाठी गेले असताना वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हेलोडे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित केलं गेलं। पाचोरा शहरामध्ये सारवा रस्ता, जो जुना सारवा रस्ता आहे, त्या ठिकाणी औदुंबर नगर आहे। त्या औदुंबर नगरमधले जे काही रहिवासी माझ्याकडे आलेले आहेत, लेडीज महिला होत्या, कारण महिलांनाच हा प्रॉब्लेम जास्त सहन करावा लागतो, कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। उन्हाळ्यामध्ये दिवसा आणि रात्री लाईट ही आवश्यकच असते आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या जे लोक वर्षभरापासून त्या ठिकाणी राहत आहेत, पोल घेण्याची ताकद नव्हती, त्यांनी इकडून तिकडून शेजारून त्यांनी लाईट घेतली होती आणि त्या ठिकाणी देखील ते कट करण्यात आलं होतं। त्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा नसल्यामुळे 3 दिवसापासून ते अंधारात आहे। अशी काही महिला वर्ग, पुरुष वर्ग माझ्याकडे आल्यामुळे ते त्रस्त झालेले होते आणि अशा लोकांना मी आज या ठिकाणी पाचोऱ्याच्या MSCB ऑफिसला आलो। DY हेलोडे साहेब यांनी तात्काळ ते पोल मंजूर कसे करायचे, काय करायचे, आम्ही प्रोजेक्ट करून आम्ही करतोय बा, आणि ह्या लोकांना तात्काळ 2-3 दिवसामध्ये लगेच त्यांचं चालू करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। आमचं या ठिकाणी आंदोलन आम्ही करायला आलो होतो, परंतु साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केल्यामुळे, जंटलमॅन प्रॉमिस केल्यामुळे आमचं आंदोलन आम्ही काँग्रेसच्या वतीने हे लगेच माघार घेतलं आहे। हे आम्ही गोरगरीब आणि रस्त्यावर जे लोक असतात, ज्यांना गरज आहे, अशा गरजूंसाठीच काँग्रेस काम करत असते। या परिसरामध्ये औदुंबर नगरमध्ये 3 दिवसापासून जे अंधार होते ते उजेडात आता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्या प्रयत्नांना यश मिळणारच आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि MSCB देखील आम्हाला हेलोडे साहेबांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि ह्या लोकांना देखील गेल्या 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून जे संघर्ष करत आहेत विद्युत पुरवठ्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, हे झालं ते झालं, पण आम्ही इतकी प्रगती केली, परंतु तरी ही लोक तिथपर्यंत शहरामध्येच लोकांपर्यंत जर वीज पुरवठा जाऊ शकत नाही आहे, तर हे दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला की आपण 8-10 वर्षापासून हा जो आपण विकासाचा नारा लावतो आहे, तो कुठेतरी आपण चुकतो का काय शासन। पण आज आम्ही या ग्राहकांना न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलं आणि हा न्याय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ह्या आंदोलनाला यश आलेलं आहे। ही आता उजेड जाणार आहे, तर सगळ्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे।